बावधन बगाड यात्रा। बावधनची कालभैरवनाथ बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून नवस्फूर्ती करण्यासाठी बगाडाची परंपरा चालत आलेली आहे। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पंचमीला अर्थात चंद्र अस्ताच्या 5व्या दिवशी रंगपंचमीला भैरवनाथ बगाड यात्रा साजरी केली जाते। होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते। आदल्या दिवशी हळद, लग्न समारंभ व रात्री भक्तिमय वातावरणात छबिना पार पाडला जातो। काळभैरवनाथ म्हणजे गावचे क्षेत्रपाल रक्षक अर्थात कोतवाल, जे प्रत्येक नकारात्मक शक्तीपासून गावचे रक्षण करत असतात। त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही नकारात्मक शक्ती गावात प्रवेश करू शकत नाही। म्हणून प्रत्येक गावात श्री काळभैरवांचे एक मंदिर असते। बगाड खिलार बैलांच्या सहाय्याने ओढण्याची परंपरा आहे। सकाळी सुमारे 5:30च्या सुमारास बगाड बैलांच्या सहाय्याने कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या सोमेश्वराच्या मंदिरापर्यंत ओढत नेलं जातं। सकाळी 11 वाजता संपूर्ण जल्लोषात बगाड कृष्णा नदीपासून भैरवनाथ मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरुवात होते। बगाड ज्या शेतातून ओढत नेले जाते त्या शेतातील पीक फार जोमाने येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे। त्यासाठी बगाड आपल्या शेतातून नेले जावे यासाठी प्रत्येक शेतकरी फार उत्सुक असतो। बावधन गावातील भोसले तरप आणि पिसाळ तरप समोरासमोर बसून बगाड गावात कसे आणायचे आणि परंपरागत श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बगाड यात्रेचे नियोजन केले जाते। बावधन मधील संपूर्ण सुतार समाज मिळून बगाड बनवत असतात। यात्रेपूर्वी 8 ते 10 दिवस 24 तास काम करून बगाडाचा गाडा पूर्ण केला जातो। बगाडाचा गाडा पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो। आळदांडी फक्त चंदनाची असते। संपूर्ण बगाडामध्ये लोखंडाचा वापर कुठेही केला जात नाही, हीच याची खासियत आहे। बगाड पाहायला संपूर्ण महाराष्ट्रातून 3 ते 4 लाख भाविक येत असतात। आपण जे बगाड बघतो ते तब्बल 2 ते 3 टन वजनाचे असते। बगाडाच्या रचनेमध्ये दगडी चाक, दगडी चाकावरती कणा, कण्यावरती बुट्या, बुट्यावरती साटी, साटीवरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड आणि शिडाला टांगलेला बगाड असतो। बावधन मधील प्रत्येक घरामध्ये एकतरी खिल्लार बैल सांभाळतात। त्याचे मुख्य कारण म्हणजे बगाड। बगाडाला एकूण 12 धष्टपुष्ट खिल्लार बैल म्हणजे 6 बैलजोड्या जुंपलेल्या असतात। पहिल्या बैलजोडीला धुर्वीची बैलजोडी असे म्हणतात, जे सर्वात उंच, धिप्पाड व मोठ्या ताकदीचे असतात। वर्षभर घरच्या दावणीला शांत असलेला बैल काशीनाथाचं चांग भलं ही गर्जना ऐकताच मोठ्या ताकदीने नाथसाहेबांच्या बगाडाचा गाडा ओढण्यास सुसज्ज होतो। श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी हे शंकर पार्वतीचे उग्र जागृत रूप आहे, ज्यांच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। चित्तथरारक श्रद्धा भक्तीचा उत्सव म्हणजे बावधन बगाड यात्रा। बोला काशीनाथाचे चांग भले।